दानोळी येथे वारणा सिंचन उपसाबंदीच्या निषेधार्थ पाटबंधारे विभागाच्या चौकीदारास ग्रामस्थांनी डांबून ठेवलं। चांदोली धरणात 11.33 TMC उपलब्ध साठा आहे। पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त मुबलक पाणी साठा आहे। मात्र जलसंपदा विभागानं सिंचन उपसाबंदी लादली आहे। परिणामी येथील मळा भागात मोठ्या प्रमाणात जनावरांचे गोठे आहेत। पावसाअभावी विहिरी व बोरवेल्सना पाणी नसल्याने शेतीसह जनावरांची तहान भागणं मुश्किल बनलं आहे। काही महिन्यांपासून येथील कोथळी बंधाऱ्याचं काम सुरू आहे। परिणामी येथे बर्गे घालता येत नसल्यानं वारणेतील पाणी थेट कृष्णा नदीतून कर्नाटकात जात आहे। येथील जनावरं पाण्याअभावी दगावली तर मृत जनावरं थेट कोल्हापूर येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात घेऊन जाणार असल्याचा इशारा महादेव धनवडे यांनी दिलाय। गेले 4 दिवस चर्चेचं घोराळ सुरू आहे, मात्र तोडगा निघत नाही। आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी येथील शाहू विकास सोसायटीमध्ये पाटबंधारे विभागाचे चौकीदार रवींद्र पिसे यांना डांबून ठेवलं। दरम्यान पिसे यांनी शाखा अभियंता वैभव कोळेकर यांना परिस्थितीची माहिती दिली। कोळेकर यांनी संबंधित विभाग, इरिगेशन फेडरेशन व शेतकरी प्रतिनिधी यांची कोल्हापूर येथे मीटिंग सुरू आहे, सकारात्मक तोडगा निघेल असं सांगितलं। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर डांबून ठेवलेले चौकीदार रवींद्र पिसे यांची सुटका करण्यात आली। यावेळी माजी सभापती महादेव धनवडे, गुंडू दळवी, स्वाभिमानी संघटनेचे राम शिंदे, भीमराव भोसले, संदीप हवालदार, विजय पिसे, महावीर परमाप्पा, अनिल सकाप्पा, अरुण खेत्राप्पा, पांडुरंग गावडे, सुभाष सकाप्पा, बबन भोसले, भरत मानगावे आदींसह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी दानोळीहून विजयराज जगदाळे।